3 धावा धावफलकावर पाहायला मिळते। 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता। अभिला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जात आहे। समीकरण बदलत आहे आणि जय आणि पराजय यावर मात्र बाकीच्या संघांचं भवितव्य अर्थातच श्री साई स्पोर्ट्सचं भवितव्य चालू सामन्यात विकी9च्या विजयावर अवलंबून असणार आहे। अभि KP9 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। आणि सुर्र एक चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय। मातांग जो महत्वाचा खेळाडू होता तर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अभि दाखवतोय। अभिषेक आणि पहिला चेंडू निर्धाव गेला। 15 धावांची आवश्यकता 11 चेंडू मध्ये अजूनही असणार आहे। पंच निर्णय देतील, पंचांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये। पंच निर्णय द्यायला सक्षम आहेत, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल। पंच निर्णय देतील, पंचांवर दबाव आणू नका। तर बाद होतोय खेळाडू, आणखीन एक फलंदाज बाद होतोय। एक पोरगी तर विकी9ला मात्र या स्पर्धा आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये सूर गवसताना पाहायला मिळालाय। हॅट्रिकची संधी निर्माण झालेली आहे गोलंदाज अभिला आणि हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक। अमरनाथ नंदू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल। हर्षदी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। पाहूया, हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे आणि सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे आणि टाळ्यांचा गजर कुठून येतोय तर श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंकडून टाळ्यांचा गजर येतोय। समीर ढेकळे सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय। विकी9ने मात्र या स्पर्धेत डॉट बॉल यानंतरचा जर डॉट बॉल टाकला तर त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे मेडन ओव्हर ठरू शकते। नंदू शेट यांच्याकडून पारितोषिक आहे आणि पारितोषिक गेलेलं आहे। एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल। धावसंख्या 4 झालेली आहे आणि समीकरण आहे 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता।